हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे थिबा पॉईंट, जो रत्नागिरीमध्ये आहे। चला तर मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये थिबा पॉईंट कसा आहे। थिबा पॉईंट रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे। इथे आपल्याला येण्यासाठी बस भेटते। बसने आपण माळनाका स्टॉपला उतरून तिथून 5 ते 10 मिनिटात चालत इथे पोहोचू शकतो किंवा आपण प्रायव्हेट गाडीने पण इथे येऊ शकतो। आणि आम्ही आता इथे पोहोचलोय आणि आम्ही आता तिकीट काढायला चाललोय। इथे 5 ते 12 वर्षापर्यंत 5 रुपये तिकीट आहे आणि 12 वर्षावरील सर्वांसाठी फक्त 10 रुपये तिकीट आहे। आणि आम्ही आता तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हे थिबा पॉईंट आहे। रत्नागिरीमध्ये एका टेकडीवर वसलेले हे मनमोहक थिबा पॉईंट, जे आता जिजामाता उद्यान म्हणून ओळखले जाते। ह्याच्या अलीकडील नूतनीकरणामुळे या उद्यानाला एक नवीन आकर्षण प्राप्त झाले आहे, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतो। इथे आपण बघू शकतो छत्रपती संभाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती इथे आहे, पुतळा आहे। आणि ह्या ठिकाणी पूर्ण आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत प्रसंग आहेत त्यांचं इथे चित्रण केलेलं आहे। इथे कोरीव काम आणि पुतळ्याच्या स्वरूपात इथे आपल्याला पूर्ण त्यांचं जीवन दाखवण्यात आलेलं आहे। जसं की त्यांचा जन्म, आग्र्याहून सुटका, असे काही प्रसंग इथे दाखवण्यात आलेले आहेत। इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंतचे सगळे क्षण इथे दाखवण्यात आलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता त्यांच्या जन्मापासून त्यांचा मृत्यू कशा प्रकारे झाला, इथे सगळं चित्रण केलेलं आहे। जर तुम्हाला इतिहास माहीत असेल छत्रपती संभाजी महाराजांचा, तर तुम्ही इथल्या एक एक प्रसंगाचा अनुभव घेऊ शकता। आणि आम्ही आता इथे असलेलं हिरवगार गार्डन फिरतोय। तुम्ही बघू शकता इथे छान असं गार्डन पण आहे, खूप सारी झाडं आहेत छोटी मोठी, आणि इथे स्टॅच्यू पण आहेत प्राण्यांचे वगैरे। आणि इथे गॅलरी पण आहेत, जिथून आपण सुंदर असं खाडीचं दृश्य बघू शकतोय। आपल्याला जर आणखी आकर्षक असं निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर आपण इथे वरती जाऊ शकतो। आणि आम्ही आता इथे वरती चाललोय आणि तिथून मी तुम्हाला दाखवते इथलं निसर्ग सौंदर्य कसं दिसते उंचावरून। तर इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण त्याआधी आपल्याला चप्पल काढावे लागतात इथे, कारण की छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे इथे, त्याचा रिस्पेक्ट आपण इथे करतोय, त्याच्यामुळे आपण चप्पल काढून इथे प्रवेश करणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी खूप सारे टॉयज पण आहेत, त्याच्यामुळे फॅमिलीसाठी पण ही एक परफेक्ट प्लेस आहे। लहान मुलांना इथे खेळायला घेऊन येऊ शकता तुम्ही। आणि आम्ही आता वरती चाललो, इथे पायऱ्या चढून वरती जायला जागा आहे आतमध्ये। इथे तुम्ही बघू शकताय सुंदर असा सूर्य दिसतोय आणि आता थोड्याच वेळात सनसेट होईल। आणि तुम्ही बघू शकता इथून उंचावरून किती छान असं निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळतंय। इथे भेट देणाऱ्या पर्यटकांना अरबी समुद्र, नागमोडी, काळजळी नदी आणि गजबजलेल्या रत्नागिरी शहराची चित्तथरारक विहंगम दृश्ये पाहायला मिळतात। हे ऐतिहासिक स्थळ बर्माचे शेवटचे राजे थिबा यांच्या स्मरणार्थ उभारले आहे, ज्यांना 20व्या शतकाच्या सुरुवातीला इथे हद्दपार करण्यात आले होते। इथून सोमेश्वर खाडी आणि भाटे पूल पण आपल्याला दिसतो। आणि इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारी टॉयज वगैरे आहेत इथे। आणि इथे खाण्यासाठी स्टॉल पण आहेत, जिथे आपण थोड्याच वेळात जाणार आहे। हे एक सुप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आहे आणि येथील व्ह्यू पॉईंट विशेषत्वाने लोकप्रिय आहे। आणि इथून दिसणारे हे निसर्ग सौंदर्य आपण बघू शकता, अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे।
आणि तुम्ही पूर्ण इथला थिबा पॉईंटचा व्ह्यू उंचावरून बघू शकताय. आणि इथे हे पण आहे, फाउंटन पण आहे, जे रात्रीच्या टायमिंगला चालू करतात लाईट्स वगैरे. आणि आम्ही आता आणखी वरती जातो आहे, आणखी एक फ्लोर वरती जातो आहे, जिथून आम्हाला आणखी छान दृश्य दिसेल. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान दृश्य दिसते. समोर लाईट हाऊस दिसतोय, अरबी समुद्र दिसतोय, इथे फाउंटन पण दिसतोय आणि पूर्ण थिबा पॉईंटचं आपल्याला दृश्य इथून वरतून दिसतंय. आणि सनसेट पण होत आलेला आहे. इथे खाडी पण आहे आणि खाडीच्या मध्ये तुम्ही बघू शकताय झाडांचं एक पूर्ण बेट तयार झालेला आहे आणि त्याच्या चारी साईडला पाणी आहे. हे एक अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपण बघू शकतो इथून. आम्ही खाली असंच फिरत होतो तेव्हा आम्हाला इथलं काही कळलं नाही, एवढं भुलभुलैयासारखं वाटलं. पण आम्ही वरतून आता बघतोय तेव्हा आम्हाला इथलं स्ट्रक्चर समजतंय. सनसेट बरोबर फोटो काढण्यासाठी पण हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. आम्ही इथे खूप सारे फोटो पण काढले. तुम्ही इथे मूर्ती बघू शकता, भव्य अशी मूर्ती आहे इथे आणि ह्याच्यावर कोरीव काम पण केलेलं आहे आणि अतिशय छान असं बांधकाम केलेलं आहे. गार्डन फिरून झाल्यावर आम्ही आता चाललोय नाश्ता करण्यासाठी. इथे खाद्यपदार्थांचे स्टॉल पण आहेत. बघू आता तिथे काय काय भेटतंय. इथे लहान मुलांसाठी पण गार्डन आहे, एकदम लहान मुलं जे आहेत त्यांना पण खेळायला इथे चांगली जागा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे भेळ सेंटर आहे, पाणीपुरी, शेवपुरी, भेळ वगैरे खूप काही अवेलेबल आहे. आणि पिझ्झा वगैरे पण आपण इथे घेऊ शकतो. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण आहे. आणि आम्ही इथे समोसा कोन घेतलेला आहे आणि भेळ घेतली आहे आणि आम्ही एन्जॉय करतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.